आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेडवाकडं बोलायला अधिकार दिलेला नाही। संविधानाने तुम्हाला विचारधारा मांडता येईल, तुमचं मत मांडता येईल, तुम्हाला जे सांगायचं ते सांगता येईल, पण तुम्ही सांगत असताना कुठल्या तरी इतर समाजाला, जातीला, धर्माला कुठेतरी तुम्ही कवी लेखत असाल, तुम्ही त्यांना दोष देत असाल, त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल तर हेही चालणार नाही। शेवटी प्रत्येकाला एकमेकाचा आदर पण ठेवला पाहिजे। सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा हे चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या रस्त्याने आपल्याला सगळ्यांना जायचं आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण आणि शिकवण कधी आपल्याला विसरता कामा नये। त्याच्यामुळं काही जण चुकीचं बोलले याचा अर्थ महायुतीचं ते मत नाही। मध्ये तटकरे साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते क्लिअर सांगितलेलं आहे आणि मी पण सांगतो, ह्यामध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका योग्य पद्धतीनं, योग्य भाषेत, योग्य शब्दात वापरण्याचा अधिकार आहे। पण कुणी वेडेवाकडे प्रकार केले तर त्यांना कायदा त्यांचं काम त्या ठिकाणी करेल। जाती जातीमध्ये, समाजामध्ये अंतर पडून द्यायचं नाही, जातीय सलोखा ठेवायचा आहे, एकी ठेवायची आहे। जी वर्षानुवर्ष तुम्ही सगळेजण ठेवत आलेला आहात तशा पद्धतीनं आपण एकी टिकवली तरच आपला देश पुढे जाणार आहे, तरच आपला महाराष्ट्र पुढे जाणार आहे। हे कदापि आपण कोणी विसरता कामा नये अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो। पुन्हा एकदा मोठ्या संख्येने माझ्या मायमाऊली आल्या, काही माझे बांधव आले आणि एक चांगला कार्यक्रम इथं आदिती आणि त्यांच्या टीमनी आयोजित केला। त्याबद्दल तमाम माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। तर जाती जातीमध्ये आणि समाजामध्ये एकी ठेवायची आहे असं अजित पवार यांनी या ठिकाणी म्हटलंय। एखाद्या समाजाला दुखावून चालणार नाही असं सूचक विधान अजित पवारांनी केलेलं आहे। समाजामध्ये एकी ठेवली तर महाराष्ट्र पुढे जाणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय।